हाय गाईज, गुड मॉर्निंग मित्रांनो. अनवाइंड विथ अमोल चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे बाहेर. आता आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे. भाचीचा बड्डे संडेला, असंच फिरायला. बघू आता काय काय. आम्ही ॲक्च्युली निघालो आता थोडं एका ठिकाणी फिरायला, एका देवस्थानी ठिकाणी निघालो आहे. तुम्हाला मी डायरेक्ट तिकडे गेल्यावरती दाखवलं आम्ही कुठे चाललो आहे करून, म्हणजे कुठे निघालो आहे करून, कुठल्या देवस्थानी चाललो आहे तर तिथे गेल्यावरच तुम्हाला दाखवतो. मी जाता जाता थोडीशी जर्नी एक्सप्लोर करत जाईल मी. आणि तिथे गेल्यावरती तिकडे जर शूट करायला भेटलं किंवा काही जागा एक्सप्लोर करायला भेटली मंदिराच्या आवारामध्ये वगैरे, तर ते पण तुम्हाला मी नक्की पूर्ण एक्सप्लोर करेल मी. आता इथून पहिलं पुण्याला जाणार. वाकडमध्ये माझी भाची येते, भाचीला घेणार आणि मग जाणार. तिचाच बड्डे. चला तर भेटू मग आता पुढे. मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे. पाऊस पडून गेलाय. वाहने सावकाश चालवा. स्वतः पण काळजी घ्या, दुसऱ्यांची पण काळजी घ्या. अशा प्रकारे आम्हाला आता लोणावळ्याच्या वरती पाऊस लागलेला आहे. घाटामध्ये आम्ही वाटलंच होतं, आणि नेहमी असतो पाऊस या पट्ट्यामध्ये. मस्त आहे, नेचरची मजा येते. आनंद घेत जातोय. वायपर आपला काम करतोय इमानदारीने, पटापट पटापट पटापट. जोरात लागले, एकदम जोरात आहे. आज आम्ही आलो आहे नारायणपूरला. इथे श्री दत्तगुरूंचं देवस्थान आहे. आज मी तिकडचं तुम्हाला थोडं काय एक्सप्लोर करतो. तर तुम्हाला ना माझ्या बॅक साईडला एक नजारा तो तुम्हाला दाखवतो मी, म्हणजे माझ्या फ्रंट साईडला. एक मिनटं. वाटतं ना एकदम गाव, ॲक्च्युली गावच आहे. हा डोंगर बघा, जबरदस्त आहे. आणि आता चाललोय मंदिरामध्ये दत्तगुरूंचं दर्शन घ्यायला. हा वरती रोड कुठे गेला तो काय माहीत नाही. बघू आता पुढचं तुम्हाला मी एक्सप्लोर करतो. पण चाललोय श्री दत्तगुरूंच्या देवस्थानी दर्शन घ्यायला. आलो आहे नारायणपूरला. दत्तगुरूंचं देवस्थान नारायणपूर. हे औदुंबराचं झाड आहे. शंकराची पिंड आहे. ही आहे श्रीपाद वल्लभ दिगंबराची मूर्ती. हे आहेत पादुका. हे आहे मंदिर. अशा प्रकारे हे मंदिर आहे.
मस्त वातावरण इकडचं, शांत आहे, मस्त आहे. छान दर्शन झालेलं आहे आपल्या इथे मस्त. आता आपण बघत आहे अध्याय पेंटिंगद्वारे असे 1 ते एकूण अध्याय प्रदर्शित केलेले आहेत. आणि हे आहेत नारायण बोध. हे पण आपल्याला पेंटिंगद्वारे प्रदर्शित केलेले आहेत. हे आहे नारायण महाराजांचे आसन. खरंच मंदिराचे वातावरण खूप प्रसन्न, शांत आणि भक्तिपूर्ण वाटत होते. हे आहेत नारायण बोध. ह्यामध्ये नारायण बोध संपूर्ण पेंटिंगद्वारे प्रदर्शित केलेले आहेत. हे इथे स्टॉल आहेत छोटे छोटे दत्तगुरू मंदिराच्या मागे, आणि समोर पण स्टॉलच आहेत. हे बघा अशा प्रकारे इथे देवाचा धागा, परत देवासाठी जे फूल हार वगैरे या सगळ्या गोष्टी भेटतात इथे. चला पुढे बघूया आता काय काय. श्री महाकालेश्वर मंदिर आहे. आता आपण तिकडे चाललोय. हे आहे महाकालेश्वर मंदिर. पाया पडते. तुम्ही पण दर्शन घ्या. श्री महाकालेश्वर मंदिर. चला आता निघूया इथून, पण बघूया आता पुढे काय आहे अजून. आम्ही थांबलेलो ते कनीस घ्यायला, म्हणजे बोलतात ना मक्का. हा सरळ वरती नारायणगावला जातो. बाय. बघा इथे अशा प्रकारचा स्टॉल आहे मक्याचा. हा कणीस बोलतात. काका झाकून उघडावं जरा. अशा प्रकारे उकडलेले भेटतात. हाय कर. हाय. इकडचा नजारा बघा काय मस्त आहे. चला मग आता निघूया. आता पुढे प्रति बालाजी म्हणून आहे, तिकडे पण जाऊया. तिकडचं बघूया कसं काय एक्सप्लोर करण्यासारखं आहे ते पण तुम्हाला दाखवतो. हे लोक आता मका खातात उकडलेला. चला मग निघूया. रोड बघा एक नंबर रोड आहे. एक नंबर रोड आहे. घाट आहे छोटासा, घाटासारखा आहे.
भारी वाटतं. इकडे पुढे गेला तर पुरंदर किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. पण आपण इकडे आलो आहे, इथे पुण्याच्या इथे भाताची शेती वगैरे भरपूर काय काय आहे. मस्त आहे, एकदम एक नंबर आहे. वातावरण तुम्हाला दाखवतो इकडचं मी. हे बघा, माझ्या मागे एक डोंगर आहे, तर तो पण तुम्हाला दाखवतो. हा बघा, माझ्या मागे एक डोंगर आहे. एक नंबर व्ह्यू आहे इथे, एक नंबर. आणि आता आम्ही थांबलेलो इथे असंच. ते बोलतात की गावरान इंद्रायणी तांदूळ भेटतो. मम्मी पप्पा आतमध्ये गेलेत इंद्रायणी तांदूळ बघायला. म्हणजे इथे शेतकरी बांधव आपला शेतातला डायरेक्ट विकायला, मध्ये कोणी नाही. शेतातून काढायचा, असे छोटे असे आपल्या इथे बघा असे स्टॉल आहेत. असे स्टॉल आहेत इथे, छोटी छोटी दुकानं आहेत. हे बघा अशी दुकानं आहेत. इथे डायरेक्ट आपल्याला इथे इंद्रायणी तांदूळ शेतकऱ्यांनी काढल्यावरती डायरेक्ट इथे विकण्यासाठी येतो, शेतातून डायरेक्ट घरी. चला बघू अजून पुढे काय काय, मी तुम्हाला अजून काय असेल भरपूर काय गोष्टी एक्सप्लोर करत जाणारच आहे. तर मग भेटू पुढे, अजून काय काय दिसतं आहे, काय काय एक्सप्लोर करता येतं आहे. दत्त मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते पण मला सांगा. खरंच खूप छान होतं दत्त मंदिर. आता पुढे श्री प्रति बालाजीचं मंदिर आहे, ते पण तुम्हाला मी एक्सप्लोर करतो. आम्ही जात होतो, जाता जाता आम्हाला एक इथे ना छोटासा वॉटरफॉल दिसला आहे. एक नंबर वॉटरफॉल आहे, तुम्हाला दाखवतो. एकदम छोटासा, बोलतात ना गावठी वॉटरफॉल. गावच्या साईडचा जो छोटासा वॉटरफॉल, मोठा नाही, एकदम छोटा आहे. तुम्हाला दाखवतो तो मी वॉटरफॉल. हे बघा, अशी छोटीशी वाट आहे जायला. इथे सगळीकडे भात शेतीच होते. हे बघा, असा रोड आहे जायला. हा मस्त मागे डोंगर आहे, मस्त आहे ना. मस्त जायला जागा आहे. सही वाटतं, एक नंबर वाटतं. हे बघा, इकडून जायला जागा आहे अशी. ते विहीर पण आहे. अभी इधर मजा आने वाला है, जाऊ कैसे में. पडले की डायरेक्ट दात हातात. हे बघा, मस्त पाणी आहे, सही आहे. दगड हालतोय भाऊ, कसा विषय, एक नंबर. गाव आहे इतना मस्त लग रहा है इधर आने के बाद. सही है, थोड़ा दूर से चलते हैं. क्या है पता है, यहाँ पे कुछ रहेगा पता भी नहीं चलेगा. तर आपल्याला एक जंप मारायची, एक मस्त मोठी अशा प्रकारे जंप केलेली आहे. भाई साहब, छोटा छोटा है लेकिन बड्डा आहे. इथे येतात वाटतं, पण पाऊस मोठा असेल तरच मजा येते यायला. तरी पण तुम्हाला दाखवतो मी, थोडंसं पुढे जाऊन एक्सप्लोर करतो. मस्त आहे तर एक नंबर. चला थोडंसं पुढे जाऊया. विषय कैसा है देखो, हे वॉटरफॉल
छोटा पण मस्त आहे. हे पाणी बघा, येत आहे बघा, इथून पाणी येत आहे. सही आहे, एक नंबर आहे. पाणी असं इकडे जात आहे, मस्त वाटतं. तर मित्रांनो, वॉटरफॉल कसा वाटला? छोटासा वॉटरफॉल. जात होतो आम्ही, हे बघा या रोडने जात होतो. इकडे पप्पा आणि कृष्णवी उभे आणि गाडी उभी आहे तिकडे. आम्ही जात होतो, तर जाता जाता एक छोटासा दिसला, पण भारी आहे, मस्त आहे, मजा आली. एक नंबर वॉटरफॉल आहे, एक नंबर आहे वॉटरफॉल, बघण्यासारखा आहे. कपडे आणले असते तर नक्कीच भिजलो असतो 100%. साहिल बघतोय ना, साहिल शेठ, दीपक, हे सगळे माझे मेहुणे आहेत. काय माहिती आहे का, इथे असं धरत त्यासाठी चालू आहे कारण मी चप्पल घातले, आणि चप्पल घालून चालणं म्हणजे खूप डेंजर काम आहे. पडलं की काम 25 आणि दात 32 डायरेक्ट हातामध्ये. सही आहे, फिरण्यासारखं आहे नक्कीच. पण इकडे पाऊस जेव्हा जास्त असेल ना, तर मला तरी असं वाटतं की खरंच इथे म्हणजे गर्दी 100% होत असेल. ते आता नाही आहे, नंतर फ्लो वाढत असेल पाण्याचा ना, त्यामुळे कशी परत गर्दी पण होत असेल नक्कीच. जरा निसरडी जागा आहे, चालताना जरा जपून चालायचं, नाहीतरी तर पाहुणे भरपूर राहतात आपले, नक्कीच आधीमध्ये दर्शन देऊन जातील. एखादा घसकन बाहेर आला ना, जेवढं जास्त पाणी असेल तेव्हा नसतात पाहुणे बाहेर, दगडामधून ह्याच्यातून नाही येत. जेव्हा ऊन पडलं ना तर येतात. चला आता जाऊया प्रतिबालाजी. म्हणजे बघितलं असं जाता जाताना काय ना काहीतरी छोट्या छोट्याशा गोष्टी दिसत जातात, आणि तिकडेच आपला टाईम आहे ना. आता मोबाईल पडला असता पब्लिक, आता पडलेला मोबाईल. जाता जाता अशा काय ना काहीतरी गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या दिसत राहतात, मजा येते. चालेलो प्रतिबालाजीला पुण्यामध्ये. बघता बघता हे आपल्याला छोटासा नजारा दिसला, तो तुम्हाला मी एक्सप्लोर केला. खरंच मस्त आहे. हे बघा आम्ही बघून आलो, पण हिला बघा किती आनंद झालाय. हाय, कसं वाटलं तुला वॉटरफॉल बघून? कसं वाटला? हां, छान वाटला बोलते, छान वाटला बोलते वॉटरफॉल बघून. खरंच एक नंबर आहे. कधी आलं तर नक्की या रोडला. फक्त पावसाळ्यातच बघायला मजा आहे. छोटा पण मस्त आहे, मजा आली बघून. चला मग आता पुढच्या प्रवासाला निघूया. हा नजारा एकदा बघा.